नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। मागच्या 12 दिवसांपूर्वी केज तालुक्यातील मस्साजोग युवा सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आणि अवघ्या काही तासामध्येच त्यांची निर्घृण हत्याही करण्यात आली। या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटले। ठिकठिकाणी आंदोलने झाली आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पक्षांच्या अनेक नेत्यांनी मस्साजोग येथे भेट देऊन देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले आणि आरोपींना कडक शासन करण्यासाठी कटिबद्ध आहोत असा शब्दही दिला। सदरील घटनेतील काही आरोपी अटकही झालेले आहेत, मात्र अद्याप काही आरोपी मोकाट आहेत आणि तेच लवकरात लवकर अटक करावेत आणि त्यांना लवकरात लवकर अर्थात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवावी आणि तात्काळ त्यांना फाशी द्यावी अशा प्रकारची मागणी जोर धरत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर शनिवारी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी मस्साजोग येथे भेट दिली, देशमुख कुटुंबियांचे सांत्वनही केले आणि जोपर्यंत आरोपींना कडक शासन होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहणार असा शब्दही दिला। त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आणि त्याच दिवशी शनिवारी सायंकाळी 5च्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मस्साजोग येथे भेट दिली आणि कुटुंबियांची भेट घेतली आणि जोपर्यंत या आरोपींना कडक शासन होत नाही तोपर्यंत मी व्यक्तिशः यामध्ये लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले। एवढेच नव्हे तर याच्यामध्ये काही राजकीय गोष्टी आहेत का किंवा याचा मास्टर माइंड कोण आहे तिथपर्यंतही तपास केला जाईल असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले। त्याचबरोबर कुटुंबियांशीही बोलून त्यांना धीर दिला। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनाही जवळ घेऊन त्यांनी चर्चा केली आणि नंतर उपस्थित जे ग्रामस्थ होते त्यांच्याबरोबरही संवाद साधला। अजित पवार हे तिथून परभणीकडे मार्गस्थ झाले, मात्र ग्रामस्थ यावर समाधानी झालेले दिसत नव्हते, कारण त्यांनी ग्रामस्थांशी अगदी आणखी काही वेळ चर्चा करावी आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं अशी ग्रामस्थांची एक भावना होती। परंतु अजित पवार यांनी संवाद साधला आणि पुढच्या कार्यक्रमासाठी ते मार्गस्थ झाले। सगळ्यांशी बोलणं माझ्यावर जरा विश्वास ठेवा, मी भावावर बोललो। चला पुढे महिलांना बघू द्या, जरा खाली बसलेला तुमच्या माझ्या राज्यामध्ये, तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या माझ्या या गावामध्ये झालेली त्याचं अत्यंत दुःख आपल्याला सगळ्यांना आहे। आणि या संदर्भात मी तुम्हाला हाच विश्वास द्यायला आलेलो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी होणार नाही। जे जे दोषी असतील त्यांच्या पूर्णपणे संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल आणि पुढच्या सगळ्याच्या संदर्भातले त्याचा मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही याच्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सरकारच्या तर्फे देखील सांगतो आणि मी माझ्या वतीनं देखील आपल्याला सगळ्यांना सांगतो। या संदर्भात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चाललेल्या आहेत, लोक चर्चा करतायत, त्याच्यातनं वेगळे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही। परंतु हे सगळ्यावर फार बारकाईनं लक्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारचं सगळ्यांचं आमचं आहे। मुख्यमंत्र्यांनी कालच आश्वासित केलेले सभागृहामध्ये जे सर्वोच्च सभागृह आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे
त्या सभागृहामध्ये त्यांनी शब्द दिलेला आहे. आमच्या सगळ्यांच्या चर्चेतनं शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्या 2 प्रकारच्या आम्ही चौकशा करतो. एक, कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्फत देखील आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यात कुठली शंका कुशंका राहू नये म्हणून दुसरी न्यायालयामार्फत देखील न्यायाधीशांच्या मार्फत देखील आपण त्या ठिकाणी चौकशी करतो. अशा पद्धतीनं चौकशी होत असताना कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी राहणार नाही याबद्दलची खबरदारी ही राज्य सरकारच्याकडनं निश्चितपणे गावकऱ्यांना त्या ठिकाणी घेतली जाईल हे मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो. व्यक्तिशः माझ्या वतीनं, सरकारच्या वतीनं आणि सर्वांच्याच वतीनं जे संतोष देशमुखांची दुःखद अशा प्रकारची घटना घडली त्यांना मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पत्नीवर, त्यांच्या मुलीवर, त्यांच्या मुलावर, त्यांच्या वडिलांवर, त्यांच्या आईवर, त्यांच्या बहिणीवर, त्यांच्या मेहुण्यावर, या सगळ्या कुटुंबियांच्यावर, त्यांच्या भाऊजाईवर, त्यांच्या भावावर जो काही आघात झालेला आहे त्या दुःखातनं हे सगळं सावरण्याची परमेश्वर ताकद देव, शक्ती देव अशा प्रकारची प्रार्थना ही परमेश्वरच्या त्या निमित्तानं करतो. आणि खरोखरीच मी गावकऱ्यांना शब्द देतो, तुम्हालाही माहिती आहे की मी काम करत असताना कुठेही काम अर्धवट त्या ठिकाणी सोडत नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण तपास होईपर्यंत व्यक्तिशः मी देखील त्या ठिकाणी लक्ष देईन आणि अजिबात कुणालाही याच्यात सोडलं जाणार नाही याबद्दलचा विश्वास, खात्री मी माझ्या गावकऱ्यांना आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना या निमित्तानं देतो. धन्यवाद.